नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका कोल्हापूर यात्रा भाग 3 मध्ये। अख्ख्या जगभरात कोल्हापुरात अंबाबाई मंदिर व ज्योतिबा मंदिर हे दोनच फक्त मंदिरे लोकांना माहिती आहेत। पण कोल्हापुरात एक असेही मंदिर आहे जे महादेवाचे ऐतिहासिक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे मंदिर आहे। हे मंदिर कृष्णा नदीच्या काठेवर वसलेले आहे। महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचे शेवटचे टोक म्हणजेच खिद्रापूर आणि याच खिद्रापूर ठिकाणी कोपेश्वर मंदिर आहे। आता या मंदिराचे काय वैशिष्ट्य आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दक्ष कन्या सती जाण्याने महादेव येथे रागावून आले होते आणि त्यांची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू भगवान इथे आले होते। म्हणूनच मंदिराच्या गर्भगृहात 2 साळुंके आहेत। एक आहे ते कोपेश्वर म्हणजेच महादेवाचे आणि त्याहून मोठे असलेले ते धोपेश्वर, ते म्हणजेच श्री विष्णू भगवानाचे। जेवढ्या पण इथे मूर्त्या कोरल्यात आलेल्या आहेत त्यांच्या मूर्त्यांचे चेहरे मात्र ठेवलेले नाहीत। तुम्ही इथे एक सुद्धा मूर्ती पाहू शकता। इथे सुद्धा या मूर्तींचे चेहरे ठेवलेले नाहीत, हात नाहीत आणि पाय नाही आहेत। त्यात इथे मूर्तीचे पाय आहेत। तिकडे समोर सुद्धा तेच परिस्थिती आहे, तिकडे पण तेच आहे। अगदी सगळीकडे मूर्त्यांचे पाय मात्र आणि चेहरे दिसत नाहीत आपल्याला। 12 किलोमीटरवरती नंदी आहे। शंकरांची पहिली पत्नी असते सती। सतीच्या वडिलांचं नाव दक्ष राजा, त्यांना कन्या असतात 27 कन्या। त्याला पुत्र कामाची यज्ञ केलेलं आहे, शंकरांना आमंत्रण देत नाही। नारायण सतीला सांगतो तुमचं वडिलांचं यज्ञ आहे, यज्ञासाठी जाणार म्हणून हट्ट धरून पाहिजे शंकराच्याकडे। शंकर म्हणतात नंदीला घेऊन जा। मग गेल्यानंतर आपल्या भारतामध्ये कुठेही मंदिर दक्षिणमुखी नाही। इथे शंकराचं मुख आहे दक्षिणमुखी आणि नंदीचं मुख आहे उत्तरमुखी। इथून नंदी आहे 12 किलोमीटर येडूर म्हणून कर्नाटकमध्ये हात येतं। नंदीचं मुख आहे उत्तरमुखी, शंकराचं मुख आहे दक्षिणमुखी। नंदी तिथे गेल्यानंतर सती यज्ञात म्हणजे आपलं प्राण तुला आमंत्रण नाही दिलं नाही म्हणून प्राण आपलं यज्ञामध्ये करते। मग शंकरांना कोप येतं म्हणताना कोपेश्वर शांत करण्यासाठी येतात ते विष्णू, त्यांचं नाव आहे धोपेश्वर। जटा पडतात, जटातून जातो वीरभद्र दक्ष राजाचं मुंडे म्हणजे शंकरांच्या सासऱ्याचं मुंडकं उडवतो आणि रक्त खाली पडू नये म्हणून कुत्र्याला पाजवतो। हातामध्ये कुत्र्याला मुंडकं धरून कुत्र्याला पाजवत आहे, ते बाहेरच्या अंगाला तुम्हाला दाखवतो। इथं हा स्वर्ग मंडप, सभा मंडप, अंतराळ आणि गाभार। इथं स्वर्ग मंडपात त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र येतो आणि अंतराळामध्ये इथं सभा मंडपामध्ये इथं नंदी होती। इथली नंदी 12 किलोमीटर होते। मग अंतराळ आणि गाभार मध्ये 2 लिंग। इथून 3 देवाचं दर्शन होते। अगोदर कोण करणार करा, 3 देवाचं दर्शन व्हिडिओ करतच आहे एक नाही। इथं इथून इकडे बघा, बरोबर त्या कामाच्या बाहेरच्या अंगाला बाहेर ब्रह्मा दिसतील तुम्हाला, दिसले का? इकडे विष्णू दिसतील, हातामध्ये चक्रधारी शंख आहे, विष्णू पुढे महेश, ह्याला म्हणतात स्वर्ग मंडप। इथे नाही एकच पॉइंट उभा राहिलं। अच्छा, हा ब्रह्मा, इकडे विष्णू पुढे महेश। अच्छा, तिकडे विष्णू आणि मग पुढे महेश, बरोबर। आणि हे 12 दिशेने 48 खांबावरती स्वर्ग मंडप आहे। त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र कसं येतो तेही दाखवतो, ते व्हिडिओ मध्ये करून घ्या। एकच पॉइंट वरून दर्शन होतं। हा ब्रह्मा, इकडले विष्णू, बाहेरची मोठी मोठी या व्हिडिओ मध्ये करून घ्या। त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र असतो येतो, हा स्वर्ग मंडप। ओके। आणि 4 मे ते 6 मे सूर्यकिरण डायरेक्ट पिंडीवर जातात त्या नगारखान्याच्या वरून। अच्छा, कुठं? हा नगरखान्याच्या वरून। अच्छा, त्या नगरखान्याच्या वरून डायरेक्ट आतमध्ये पिंडीमध्ये जातात। पहिला विष्णूवर पडतात मग शंकर। बघा 6:28 टायमिंग सगळं टाकलेलं आहे। आणि बघा 0 शेडो, तुम्ही कुठेही राहा 4 मे ते 6 मे 12 वाजता कुठेही राहिला तर तुमची डोक्यावरची सावली तुमच्या पायात असतं। तिथं 0 शेडो एवढंच ऊन पडतं। ला 0 शेडो म्हणतात। पर्यटक आलेले पर्यटकांचे फोटो काढले, त्यांची हातात सावली बघा कसं पडलेलं आहे, खाली पडले।
त्याला झेरो शेडो म्हणतात. आणि एक मिनिट, एक चालुक्य शिलार आणि यादवाने बांधलेले आहे. त्यांचं चिन्ह विसरून गेलेले म्हणजे त्यांचं ओळख ठेवलेली आहे. बघा हार्ड बेसास्टोन मध्ये आहे, दिसतं का? हा, हार्ड बेसास्टोन म्हणतात त्याला. आणि हे 12 देशांचे इथं 48 टोटल 126 काम आणि 92 वाद्य आहेत. औरंगजेबनं आक्रमण 92 वाद्याचे चेहरे आणि स्त्रियांचे चेहरे तोडलेले आहेत. आणि टोटल आणि हे गावचं नाव खिद्रापूर नव्हतं, कोपेश्वर आणि कोपोमत खिदरखाना टाकून गेला खिद्रापूर. दुसऱ्यांदा आक्रमण झालेले आहे. शिवराजाने गडावरून बोलवण्यासाठी यांना आक्रमण करत सगळी मंदिरं तोडत आला. आणि हे बघा हे भिंती दिसतात ना, शिवराजांच्या काळातले गडावरून बोलून त्यांना शिवराजाने उडवलं. इथं पिक्चर झालेले रिलीज कुठलं सांगा? कटरा साऊथ इंडियन बघितलेलं आहे. कटरा कागद घुसली, हिरवा कुंकू, विठी दांडू, हंबीरराव, बोला भंडारी गाणं झालेलं येतं. अच्छा. हा. आणि हे बघा 12 देशांचे 12 दिग्पाल 12 खांब आहेत टोटल. दक्षिण दिशेला रेड्यावर कोण असतं? यम. बघा इकडे यम दिसतो रेड्यावर. हा यम. कार्तिक स्वामी षण्मुख असतो, 6 मुख असतात त्याला षण्मुख म्हणतात. रेड असतो कार्तिक स्वामी. हा मोरा. ह्या भूत आणि प्रेत म्हणतात ना, त्या पेशाच्या नैऋत्य दिशा नैऋत्य. मगरीवर वरुण देव, मगर दिसतं, व्याल दिसतं का पुढचं व्याल, आणि मगरीवर वरुण देव आहे. आणि इथं गणपतीचं औरंगजेबनं आक्रमण करून तोडले. हरणावर वायव्य दिशा वायव्य. आणि घोड्यावर बघा आपण पैशाची अपेक्षा कोणावर करतो? घोड्यावर कुबेर. मानवी गरुडा विष्णू लक्ष्मी. नंदीवर शिव पार्वती. इथं ब्रह्मा विष्णू तर मुघलाने आक्रमण करून तोडले. ही दिशा बघा वायव्य दिशा आग्नेय दिशा आग्नेय. आणि आपल्या भारतामध्ये किती मंदिर आहेत ना, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिरचं ते गोपूर बघा. कुठल्या दिशेला किती मंदिर आहेत ते जे गोपूर आहेत दिसतात ते खालच्या अंगाला. ही गोपूर कुठल्या दिशेला किती गोपूर आहेत? 12 इकडे. अच्छा. हे एकाकडे 12 आहेत, एकाकडे 4 आहेत, एकाकडे 6 आहेत, एकाकडे 8 आहेत. प्रतिकात्मक म्हणजे कुठल्या दिशेला किती गोपूर आहेत वरच्या शिखरांचे. गोपूर प्रत्येक. गेला काय मोबाईल तुमचा आपण काय फरक पडला? कात्रीने जातं का खाली? त्यांना ट्राय करा तुम्ही. हे एनर्जी जातं तुमच्या मोबाईल, तुमच्या अंगातली एनर्जी वाढतं. कळालं का? काहीतरी महत्व सांगितलं हे फक्त मुसलमानांना दाखवू नका, आपल्या लोकांना करा की तुम्ही त्यांनी करता. तुम्हाला ट्राय करा. दोन हातात गेला तू तिकडून बघ, आता मोबाईल खालून बघ. त्याच्याकडे देऊ नका, त्याच्या अंगातला एनर्जी होते. तुमच्या मोबाईल आहे ना, लावा दोन्ही हातात लावा 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 दोन्ही हातात. ए वाव, ए प्रत्येक शीतल आहे बघ, लवकर ये. काय नाही का तुमच्याकडे? एक नंबर मस्त आहे. काय नाही का? आपण काय घेत त्यामध्ये काय नाही का? त्याच्या पक्षीचं नाव घुबड. वरती. हे बघ कोण आहे बघ इकडं, इकडं बघ. उठला काय? हो तिथं वाजू नका, थंड आहे. घुबड आहे घुबड. माझ्या शंकरांना खूप आल्यानंतर जटातून जातो वीरभद्र म्हणून सांगितलं ना. हा वीरभद्र हातामध्ये तलवार डमरुळ्याने द्राक्षराळे मुंडते. माझी शंकराचे सासरे मुंडतात दिसतं का हातामध्ये? खाली कुत्र्याचा रक्तपात होत आहेत बघ, कुत्र दिसतं का खाली? आणि कन्नड हे मराठी मोडी लिपी कोणाला येतं का वाचायला? मोडी लिपी नाही येणार. मला यायची मध्ये मध्ये, मी 12 खडी शिकलेलो फक्त, पण आता परत विसरलो. त्यावेळी मुली पुढं होतं, आताही पुढं आहेत. हा बघा द्वारपाल इकडे 5 आणि इकडे 5 आहेत. लेडीज किती आहेत, जेंट्स किती आहेत बघा? 5 लेडीज आहेत. नाही 7 लेडीज आहेत, 3 जेंट्स आहेत. इकडे 2 आहेत, तिकडे 1 आहे. हा बघा मोडी लिपी. सूर्यास्त आणि चंद्रोदय असं पण हिंदू धर्म नारायण आणि पूजा अर्चा हे होणारच.
हा बघा 1136 दिसतं का? हा 1136. 1136 हा दिसतं का? हा गट मध दिसतं का? हा संगम कुठं झालंय? नरसोबाडी दानवाड कुठं संगम झालेले पूर्ण शिलालेख आहे. 14 ह्याचा अभ्यास झाला डेक्कन कॉलेजचे देगलूरकर केलेले आहेत. ह्याचा अभ्यास कन्नडमध्ये 13 आहे, ते 13चा अभ्यास झाला नाही. या दक्षिणमुखी आहे दगडूशेठ आणि खाली कृष्ण आहे दक्षिणमुखी आहे. शंकराचं मुख दक्षिणमुखी आहे आणि गणपतीचं मुख ही दक्षिणमुखी आहे. आणि इथली नंदी 12 किलोमीटर येडूरला आहे म्हणताना दक्षिणमुखी आहे. आणि इथं बघा राम लक्ष्मण सीता ही चामुंडेश्वरी महिषासूर मर्दिनी बघा हातामध्ये त्रिशूल आहे का? ही मोठी मोठी महिषासूर मध्ये तिथं राम लक्ष्मण सीता हातामध्ये धनुष्यबाण आहे बघा. हा आहे का? हा आणि आपल्याला कुणाचं लग्न झालं नाही ना? झालेलं आहेत ना. हा कुणाचं झालंय? माझं झालंय. हा तुमचं वरात कशामध्ये निघलं? वरात असेच नॉर्मल. त्यावेळी बघा तिकडे ब्रह्मा इकडे विष्णू जय विजय आणि शंकर पार्वती वरात नंदीवर हा दिसतं का? वरात नंदीवर इकडे ब्रह्मा इकडे विष्णू जय विजय आणि नंदीवर वरात. हे आतमध्ये शीस वतून असं इंटरलॉक एका दगडाला दगड हे दिसतं का लोखंड शीस वतून असं इंटरलॉकिंग केलेलं असतं. हे इंटरलॉकिंग मध्ये आहे मंदिर. 6व्या शतकातलं मंदिर आहे. 1400 वर्ष पूर्ण झाली. 1400 वर्ष पूर्ण झाली 6व्या शतकातलं. इकडे बघा हे कोण ओळखा? हातामध्ये त्रिशूल आहे. हा मंदिराला राऊंड मारतो. हा बघा कोण ओळखा? महादेव. करेक्ट. इकडे बघा आरसा आहे. आरसा इकडे आरसा आहे. हा 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 अर्धनारी नटेश्वर अर्धा शंकर अर्धा अर्धा पार्वती. अच्छा पार्वती. हा त्यांचं पाप त्यांचे हातावर पैसे दिल्यावर डोक्यावर हात ठेवलेला ते ठेवून घ्यायचं. हा. तिने काय तर म्हटलं तर म्हणून घ्यायचं नाही. त्यांना काय बोलायचं नाही. एकच मूर्ती चांगली राहिली. इथंही ब्रह्मा विष्णू जय विजय नंदी पार्वतीवर वरात इथंही आहे. इथे सुद्धा आहे. बघा एकच मूर्ती चांगली राहिली. तिचा पाय तुटला तिचा हात तुटलाय. तिचा हत्यार गेला नाही मुघलांचा. त्या कोपऱ्यात बघा इथे या झूम करून करा. हा हा बरोबर. चकाकी असं मंदिराला होती. सगळं औरंगजेबनं वाट लावलाय. यातली मूर्ती बघा एकच चांगली राहिली. तिथं हत्यार पोचला नाही. इकडे इकडे हो हे बघा चकाकी तसं होती. ते मंदिरात कोपऱ्यात दिसतं का मूर्ती? पोर्तुगीज आणि इजिप्शियन त्यांची पोझिशन बघा. दाढी आणि त्यांच्या हातातलं पायातलं हे बघा. त्यांचे कपडे बघा. इजिप्शियन आहे पोर्तुगीज. हा बघा त्यांना इजिप्त लोकांसारखे. कुठले? हे हातात मध्ये हे दिसतं ना ही नृत्यांगिनी आहे. हे विष्णू हातामध्ये चक्र त्याला दिसतं का? विष्णू असं हे नृत्यांगिनी आहेत. साईडला आहेत त्या ना हे नृत्य करत आहेत ना हे नृत्यांगिनी. तू सांगितलं होतं मला. आणि बघा पोटात तेवढा अंतराने वाजवत आहे ना तर डोळ्याच्या आणि ह्याचा अंतर बघा. हा स्टोन हार्ड बेसचा स्टोन आहे. साधा स्टोन आहे. हा इथला स्टोन आहे इकडला. हे असा झीज झाला. हे विष्णू. आणि इथं बघा ब्रह्मा विष्णू जय विजय आणि शंकर पार्वती वरात. पार्वती शंकरांच्या गळ्यामध्ये हात टाकून काय करताय बघा. इथं दिसतं का? हात दिसतं का? असं बोट झालेले सापाच्या शब्दाला बाजूला करतात. त्यांना अँगल दाखवला तर तिने फोटोज काढत राहतात. ते ऐकायचं राहिलं वाटायचं असतं ना घ्यायचं किती घेत नाही. हा बघा 6व्या शतकात ऊस होतं का? काय बोलता? 6व्या शतकात ऊस होतं का? होता होता होता. हा बघा ऊसाच्या कांड्या आणि हत्ती मुळा सगळं उडून खायचा बघा. बरोबर. ऊस 6व्या शतकात होतं. आणि बघा आताची मुलं असं डमरू वाजवतात. यावेळी बघा कमरेमध्ये वाघ किती आणि मानेमध्ये वाघ किती आणि डमरू कसं वाजवले बघा. आणि हा कृष्ण दिसतो का? हा काळा का दिसतो? ते लालसर दगड झाले तिथपर्यंत महापूर येतं. आणि इथं काळा म्हणजे आमची गावची लोक तेल लावतात. अच्छा वरती वर परत लालसर झालंय बघा. हा 12 फूट पाणी येतं. अच्छा हे इथे एवढं पाणी येतं? हो. हा मंदिर डबरात दिसतं. गाव उंचीवर का दिसतं? हे मंदिर बनवत असताना स्टेप बाय स्टेप माती टाकत दगडा हाती सायानं हे सह्याद्री पर्वतातनं हे आणलेले आहेत दगड. आडबेसा स्टोन म्हणतात. आणि माती काढून नंतर टाकल्यानंतर बाहेर शेंगाला टाकून ते उंचीवर दिसतं. हा मंदिर डबरा दिसतं. कितीला कोण उचलून येतो?
रावणीनंतर राम हनुमानला काय देतो? अंगठी. अंगठी. करेक्ट. होय, अंगठी देतो. सीतेनं काय देते? त्यानं ऐकायचं ना थोडा. सीतेनं काय देते? तिने आपली अंगठी दिली होती. नाही, गळ्यातील महादेव. गळ्यातील महादेव. एक मर्डर केला तर शिक्षा काय होतं? हाफ मर्डर केला तर मर्डर केला तर फाशी शिक्षा. पहिला होतं फाशी शिक्षा नव्हती. कडेलोट नाही तर हातीच्या पायाखाली व्हायचं. आता तुमचं वजन असं सोडतात, नाही तर जन्मठेप असं करतात आणि सोडून येतात. हा बघा, हातीच्या पायाखाली तोडवले आहेत बघा, कोचा. बरोबर. अच्छा, वरती तांडवगरी चामुंडेश्वरी. हा आहे, आणि वरच्या अंगाला विष्णू आहे. डोक्याच्यावर विष्णू आहे. हे बघा, हे आपण दाखवलं तुम्हाला दर्शन. चक्र गदा शंख आहे का? तुम्ही राहून द्या. तुम्हाला एक फोटो काढून त्यांना सांगू नका पॉईंट काय. एक फोटो काढून दाखवतो, त्याचा अर्थ सांगितला माझ्याकडून 520 रुपये. ते माहिती करायला कमीत कमी रमेश रघुनाथ जोशी. हा, तिथं त्यांनी रुद्राभिषेक अभिषेक त्यांच्या हातनं होतं. त्यांना कनेक्शन करायचं, कॉन्टॅक्ट करायचं. अगोदर पहिला एक दिवशी सांगायचं, मग सकाळी. आणि हे औरंगजेबनं आक्रमण करून तोडफोड केलं, ते सगळे मूर्त्या इकडे टाकलेले आहेत. अच्छा. आणि याला 110 कोटी मंजूर आहेत कोपेश्वर मंदिरला. ASI खात्याकडं 110 कोटी. काही सांगितलं नाही तुम्ही? सतीश खोत नंबर घेतला. सतीश खोत कोपेश्वर टेम्पल डेक्कन कॉलेजच्या देगलूर पासून माहिती सांगतो आणि पूर्ण मंदिराचं डिटेलिंग माहिती आहे. अच्छा. चल, थँक्यू. तुमच्याबद्दल आम्हाला भरपूर माहिती भेटली. आणि महाशिवरात्री हे आपलं महाशिवरात्रीला गर्दी असतं, प्रसाद असतं. आणि जर सोमवारी आता गर्दी, सोमवार आहे ना श्रावण सोमवाराची, पहिला सोमवार झाला तर दुसरा सोमवारही गर्दी. लोकांना पुरापासून येण्यासाठी जमलं नाही तर भरपूर गर्दी असते. रविवार, शनिवार, सोमवारी भरपूर गर्दी असतं. पर्यटक पुण्या मुंबईचे लोक भरपूर येतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंबाबाई मंदिर, नरसोबावाडी आणि कोपेश्वर टेम्पल हे पिक्चरापासून गाजलेलं आहे. पूर्ण डिटेलिंग आहे. आणि तुम्ही जाऊन बघणार असला मोबाईलमध्ये डायरेक्ट कोपेश्वर टेम्पल टाकायचं, पूर्ण डिटेलिंग घ्यायचं. काय म्हणता सर? आजपासून सुरुवात आहे. 8 दिवस. किती दिवस सर बंद होतं? आज किती दिवस? पोरापासून. अच्छा, 19 मध्ये चालू आहे. 19ला तिथं होतं. अच्छा, पुराची पातळी तिथपर्यंत उंच गेली होती. 2019 मध्ये. अच्छा. आणि कमीत कमी 15 दिवस ते मुलांना सुट्टी होती. महापुराची पातळी इथपर्यंत आली आता 2024 मध्ये. आणि 21 मध्ये त्याच्या खाली दिले का मार्क? 21 मध्ये. म्हणजे 2005 आतमध्ये काढून घेण्याचं घ्या. 2019 मध्ये महापुराच्या शाळेचे नुकसान भरपूर झालेले होतं. मराठी शाळा विद्यामंदिर पूर्ण बुडलेलं होतं. अच्छा, हे पूर्ण बुडलं होतं. हे बघा, कचरा किती बाजूला पूर्ण टेबल धरून बघा, हे आपल्या काढून टाकून नवीन पत्र बसवलेले. अच्छा. आणि हा पुतळा तिथं मंदिर होतं. अच्छा, हा मंदिर तो होता, तो हाच पुतळा होता. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून कळवा. आणि तुम्ही जर काही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच कोल्हापूर यात्रा पार्ट 4 मध्ये.